तू नागरिक शास्त्र ना, तू तर त्यांना घडवायला हवंस. कसं घडवणार? मला कोण विचारतो? शाळेतलं शेंबडं पोरही विचारत नाही. 10 मार्काला कुणी हिंग लावून विचारत नाही, म्हणून तर पळालो ना तुमच्या सोबत. सगळं करून पाहिलं, तरी हा माणूस छान प्रामाणिक नागरिक व्हायला तयारच नाही. अरे, तो पहा. हा इथे कसा काय? या नो मॅन्स लँडचा पत्ता याला कसा लागला? नो मॅन्स लँड म्हणजे माणसाची वस्ती, वावर नसलेलं ठिकाण. याला भुलवला गुलवला तरी पाहिजे, नाहीतर हाकलला तरी पाहिजे. गुलवणे म्हणजे गोंधळवणे, फसवणे. अरे हा तर फारच. एवढ्यात रंगमंचावर शाळकरी 10वीतला वगैरे मुलगा येतो. या तिघांना पाहून तो चकित होतो, हातातला कागद आणि आजूबाजूला निरखून पाहत. खाणाखुणा तर बरोबर आहेत, मग या नो मॅन्स लँडवर हे 3 मॅन कोण? लेट अस आस्क देम. कोण आहेस तू? कुठून आलास? आणि इथे काय करतोस? प्रथम तुम्ही कोण आहात, कुठून आलात आणि इथं काय करता आहात ते सांगा. बघा बघा, ही तुमची नवी पिढी बुजुर्गांसमोर तोंड वर करून बोलते कशी. तोंड वर करून बोलणे म्हणजे उद्दामपणे बोलणे, समोरच्याचा मान न ठेवता बोलणे. काय रे, शाळेत तुला काही शिकवलं की नाही? शिकवायचे विषयच पळाल्याने शाळा सध्या बंद आहे, तिघे चपापतात. आणि विषय पळाले नसते तरी मी पळालो असतोच. म्हणजे मला शाळेचा कंटाळा आला होता. का? तिथे मला नवं काहीच शिकायला मिळत नव्हतं. जो धडा माझा दादा शिकला तोच मी शिकलो. जे गणित आमच्या ताईनं सोडवलं तेच मी सोडवलं. मग मी एकदा गुरुजींना म्हटलं, यासाठी फी भरून शाळेत का येऊ, घरीच शिकतो की. असं म्हटलं तर हाकलून दिलं मला घरी. आता तिघे त्याच्या जवळ येतात. घरच्यांनी रिबॉन्ड मारावा तसं पुन्हा शाळेत धाडलं. नंतर नीट झालं असेल सारं? अजिबात नाही. पण तुम्ही कोण? आम्हीच ते पळालेले इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र. तुम्ही? तुम्हाला शोधून काढायला लाखांचं बक्षीस जाहीर झालंय. त्यासाठी तू इथवर आलायस? छे, मला खूप दिवसांपासून ही नो मॅन्स लँड पाहायची होती. विषय पळाल्याने शाळांना सुट्ट्या आहेत तेव्हा थेट निघालो. कुणालाही न सांगता? हो. मग आता शाळा बंदच आहेत तर मुलं काय करतात?